गावावरून पावटा दिलेला होता, तो मी छान असा सोलून घेतला. त्याचे दाणे काढून स्वच्छ धुवून घेतले. त्यामध्ये 1 चमचा मीठ, हळद, कोल्हापुरी मसाला आणि तांदळाचे पीठ टाकून घेतले. एका गॅसवरती एक पातेले ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतले. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसूण आणि कढीपत्ता टाकून छान असे परतून घेतले. लसूण परतताना गुलाबी रंगावर येईस्तोपर्यंत परतून घ्यावा. त्यानंतर मी तेलामध्ये पावटा टाकून छान असा मिक्स करून घेतला. मी पावटा परतत असतानाच घरामध्ये सुगंध खूप छान पसरला होता. त्यानंतर मी 5 मिनिटं असाच परतून घेतला. नंतर एका गॅसवरती मी ते पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते. मी तेच पाणी पावट्यामध्ये आता टाकत आहे. गरम पाणी टाकल्यामुळे पावट्याची चव खूप छान राहते. नंतर छान अशी उकळी आल्यानंतर मी त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर टाकून छान असा शिजवून घेतला. हे पहा, पावटा किती छान शिजला आहे. आमच्या घरी पावटा खूप आवडतो आणि माझ्या घरी आठवड्यातून 2 ते 3 वेळा पावट्याची आमटी ही नक्कीच होते. सर्वांना खूप आवडते. अशा पद्धतीने मी हे पावट्याची आमटी तयार केलेली आहे आणि आपली तयार आहे आता पावट्याची आमटी.